ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर आता वंदीन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे नि गुह्य ज्ञान प्रगटे जनी. आधी सुरुवातीला एक पुस्तक प्रकाशनासाठी इथे आलेलं आहे आणि ते पुस्तक लिहिलं आहे प्रवचनकार अरविंद पाटील. या पुस्तकाचं नाव आहे आत्मरूप प्रतीती. तर हा वास्तविक हे पुस्तक माणिक प्रभू महाराज यांनी लिहिलेलं आहे आणि ते सगळं ओवीबद्दल लिहिलेलं होतं त्यांचं. पण त्या सगळ्या ओव्यांचं आपले प्रवचनकार आवडते अरविंद पाटील यांनी त्या ओव्यांचा मराठीत भाषांतर करून त्याचं विवरण केलेलं आहे या पुस्तकामध्ये. मला प्रकाशन करताना आनंद का वाटतो? वास्तविक हे पुस्तक त्यांनी रात्रंदिवस बसून आजच्या दिवशी प्रकाशन व्हावं म्हणून हे पूर्ण करून तुम्हाला बरोबर आजच्या दिवशी दिलेलं आहे. म्हणून प्रकाशन करताना आनंद होतोय की ही सगळी व्यवस्था आपल्यासाठी आहे. लक्षात ठेवा, महाराजांनी व्यवस्था कोणासाठी केली? आपल्यासाठी. लिखाण कोणासाठी? आपल्यासाठी. तेव्हा आपण जास्तीत जास्त याचा स्वाध्याय अभ्यास करून ती प्रतीती जी आहे त्याची प्रचिती घेतली पाहिजे. असो तर या पुस्तकामध्ये म्हणजे वेदांतावर आधारित हे पुस्तक आहे आणि या पुस्तकात सद्गुरु लक्षण, शिष्य लक्षण, पंचमहाभूते, सृष्टी रचना, नंतर प्रलय, नंतर चार देह, या सगळ्या गोष्टींचं विवरण आहे. जेच विवरण आपल्याला दासबोधात सुद्धा आलेलं आहे. म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून ते प्रलयापर्यंत सगळी माहिती या पुस्तकात आहे आणि त्याच्यात त्यांनी सुंदर स्वतःचं विवरण केलेलं आहे सोप्या भाषेमध्ये आणि ते आपल्यापर्यंत आज पोचवलं आहे. असं तर याचं प्रकाशन महाराजांच्या आज्ञेनुसार आणि त्यांच्या इच्छेनुसार मी आता करते. आणि हे पुस्तक लिहिल्यावर म्हणजे हे विवेचन लिहिल्यावर आणि मराठीत त्याचं भाषांतर केल्याबद्दल त्यांचा या माणिक प्रभूंच्या मठामध्ये त्या महाराजांना ते सगळं आवडलं आणि त्यांनी त्यांचा त्याबद्दल सत्कार केलेला आहे. म्हणजे ज्यांच्या मठातलं हे पुस्तक आहे त्यांनीच त्यांचा सत्कार केलेला आहे. तर हे पुस्तक फ्री आहे ना, सगळ्यांना फ्री ठेवलेलं आहे त्यांनी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे ठेवलेले नाहीत.
फ्री ज्ञान देणं सगळ्यात मोठं ज्ञान आहे, लक्षात ठेवा. आणि हे ज्यांना ज्यांना अभ्यासू वृत्ती ज्यांच्याकडे आहे, ज्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे की परमार्थ म्हणजे काय, परमार्थी होण्यासाठी काय काय करावं लागतं, तो स्वाध्याय वगैरे काय करायला पाहिजे, काय जाणून घ्यायला पाहिजे, तरच ती आत्मप्रचिती येईल सद्गुरूंच्या सहवासात. म्हणून हे पुस्तक इथे अवेलेबल आहे. आज ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन जा इथून. हे काय प्रसाद ठेव, ते भांड्यात घाल, भांड्यात घाल, दोन्ही भांड्यात घाल प्रसाद. आजचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस आहे की आपल्या आवडत्या सद्गुरूंचे सद्गुरू त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसाच्या दिवशी आपला आनंद वाढला पाहिजे, लक्षात ठेवा, कमी होता कामा नाही. तर वाढदिवस करताना प्रत्यक्ष सिद्धरामेश्वर महाराज, त्यांचं गाव म्हणजे पाथरी, सोलापूर पासून मला वाटतं 19-20 किलोमीटर आहे ते. आणि त्या पाथरी गावामध्ये 1888 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. लक्षात ठेवा, जी मंडळी संत होतात ना, लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये ते गुण दिसायला लागतात. आपण म्हणतो ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं त्यांना लहानपणापासूनच आतापर्यंत मी जेवढे संत बघितले त्या संतांना सुरुवातीपासूनच ती आवड आहे. सुरुवातीपासून सत्संग आवडायचा, सुरुवातीपासून संतांच्या सहवासात आवडायचं. असो, तरी सिद्धरामेश्वर महाराजांनी जे काय बोध केलेलं आहे, त्यांचे विचार मांडलेले आहेत, तो महत्त्वाचं पुस्तक म्हणजे अध्यात्म ज्ञानाचा योगेश्वर. त्याच्यातली जर आपण प्रवचनं बघितले तर तुमचा काहीतरी थोडा अभ्यास असेल, जाणून घ्यायची तुम्हाला इच्छा असेल, तीव्र जिज्ञासुत्व तुमच्याकडे असेल, तरच हा ग्रंथ तुम्हाला समजेल. नाहीतर नवीन वाचणाऱ्याला काही कळणार नाही ते. तर त्यांनी सुरुवातीला म्हटलेलं आहे, मनुष्य देहापासून सुरुवात केलेली आहे की हा जो आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, हा देह मोठ्या कष्टाने मिळालेला आहे. आणि तो मिळालेला देह जो आहे, या देहाला आल्यानंतर, इतक्या कष्टाने मिळाल्यानंतर त्याचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे? आत्मज्ञानासाठी, आपला उद्धार करून घेण्यासाठी झाला पाहिजे. त्यांनी एक उदाहरण दिलं, आंब्याचं झाड. आता हे आंब्याचं झाड जे आहे, याचे आंबे कोणासाठी आहेत? मनुष्यासाठी. झाड स्वतः खातं का? नाही. आंबे मनुष्याला देतं, त्याच्याबरोबर सावली देतं मनुष्यालाच, त्याच्याबद्दल फळं देतं, ते फळं खात नाही. तसंच ते लाकडंही देतं. आणि त्या सावलीमध्ये येणाऱ्या वाटसरूला, म्हणजे उन्हातून तळपून आलेला, नुसतं उन्हातून नाही, संसारात पोळून निघाला, त्रिविध तापे पोळला, असा त्रिविध तापाने पोळलेला सुद्धा झाडाखाली बसल्यानंतर त्याला शांत वाटतं, आनंद वाटतो, त्याची सगळा थकवा निघून जातो. म्हणजे जर आपण बघितलं की झाडाची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू ही मनुष्यासाठी आहे, दुसऱ्यांसाठी आहे. नदी बघितली तसंच, झाड बघितलं तसंच, पक्षी बघितले, प्राणी बघितले तसंच. म्हणजे या सगळ्यांचं जे आहे ते मनुष्यासाठी आहे. कशासाठी? मनुष्य देह हा सगळ्यात श्रेष्ठ देह आहे. आणि त्यांनी देव होता येतं, त्यालाच देव मानलेलं आहे. म्हणून महाराज सांगायचे, मॅन इज रुटेड इन गॉड. मानवाचं मूळ परमेश्वर आहे. मॅन इज इमेज ऑफ गॉड. मानव हा देवाची प्रतिमा आहे. म्हणजे आपल्यातच खरा देव आहे असं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. आपण बाहेर शोधतो, पण सगळ्या संतांनी एवढून सांगितलं, देव हृदय अंतरी भेटी नाही जन्मवरी. मग पुढे ते म्हणतात की मनुष्य जन्माला आल्यानंतर हा जो देह मिळालेला आहे, मोठ्या कष्टाने मिळाला आहे, तर या मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकापुढे दोनच मार्ग आहेत. सगळ्या तुम्हा आम्हा सगळ्यांपुढे
दोनच मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे मोक्षाचा मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घेऊन परत येणे. आता यातला जर तुम्हाला निवडायला सांगितलं तर तुम्ही काय निवडाल? मोक्षाचा मार्ग. पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय का? एक जन्मालाच माणसं कंटाळतात. एकदा तरी मनात वाटतं प्रत्येकाला काय झंझट आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलंय, सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. आपल्या बघा तुम्ही 12 अभंग जे म्हणतो आपण भजन, त्याच्यात म्हटले त्यांनी जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. तुम्ही म्हणाल आम्ही मजेत आहे, पण तुकाराम महाराजांनी पहिलीच उभी ठोकून दिलेली आहे. जन्माचे ते मूळ. मूळ कुठलं? दुःख. वरती फळं कसली? दुःखाचीच. कारण तो अपूर्ण आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की कुठला मार्ग निवडायचा हे तुम्ही ठरवायला पाहिजे आणि त्याच्यावर विचार व्हायला पाहिजे, विचार केला पाहिजे शिष्याने, प्रत्येकाने. म्हणून त्यांनी मोक्ष मार्गाला जर गेला तर त्याला परत जन्म नेतो देवच झाला. पण त्याऐवजी जर त्यांनी परत जन्माला यायचं म्हणजे अज्ञानातच जर त्याने आयुष्य घालवलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की त्याला काय होणार? परत जन्म. परत जन्म म्हटलं की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, एक चक्र चालू झालं. बरं, हे चक्र चालू झालं तर झालं. आणि पुन्हा जन्माच्या वेळेस स्थिती माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. 9 महिने दुःखच दुःख, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. अहो, जन्माला जेव्हा मूल येतं तेव्हा मूल जन्माला आल्यावर ते जर रडलं नाही ना तर ते डॉक्टर आणि नर्स त्याला मारतात आणि त्याला रडवतात. रडवल्यावर मग ते आहे नॉर्मल आहे असं समजतात. म्हणजे जन्माला येतो तो स्वतः रडतच येतो, बाकीच्यांना आनंद होतो त्याला बघून. आणि शेवटी जाताना पण तो काय करतो? रडतच जातो आणि दुसऱ्यांना पण रडवतो. आणि मधल्या ह्याच्यात काय? मधल्या आयुष्यात रडणंच आहे. सगळी रडगाडीच आहेत. महाराज मला म्हणायचे, बघ, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याकडे इतकी माणसं येतात, पण ही सगळी माणसं मी सुखी आहे, मी संसारात मजेत असं सांगतात का? नाही. मग आता तू विचार कर, लग्न करायचं की नाही? आणि मला म्हणाले, बघ, समोर खड्डा दिसतोय आणि उडी मारतो, त्याला काय म्हणायचं? तुम्हाला हा बोध नाही बरं का महाराजांचा. मला सांगितलेलं होतं तसं. तुम्हाला संतांनी मस्त सांगितलेलं आहे की आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ विवेक. आधी प्रपंच करायचा नेटका, नीट विचार करून, मग परमार्थी होऊन जातो तो. आणि जितका जास्त दुःख या प्रपंचामध्ये आपल्याला मिळेल तोची अधिकारी झाला परमार्थाचे म्हटलेलं आहे. जितकं जास्त दुःख तितका तो अधिकारी परमार्थाला. कारण तर त्याच्या संसाराकडे आपोआप पाठ होते आणि इकडे सुरुवात होते. म्हणून जास्त दुःखसुद्धा कुंतीने देवाकडे दुःखच मागितलं. का दुःख मागितलं? तुझी आठवण होईल त्या निमित्ताने. सुखामध्ये आठवण होणार नाही. असो, तर हे त्यांनी सांगितलं आहे की पशु पक्षी आणि आपण या चौघांमध्ये, म्हणजे पशु पक्ष्यांचा जो प्राण्यांचा एक वर्ग आहे तो आणि आपण यांच्यामध्ये 4 गोष्टींचं साम्य आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व योनीसी समसमान, परंतु मनुष्य देहीचे जाण अधिक सर्वासी. हे आहार, निद्रा, भय, मैथुन त्यांचं आणि आपलं सारखं आहे. पण आपल्याला एक स्पेशल वेगळी देणगी दिलेली आहे, ती म्हणजे ज्ञान घेण्याची. ती पात्रता त्यांच्यामध्ये नाही आहे. त्या प्राण्यांमध्ये किती मोठा प्राणी असू दे त्याला ज्ञान कळणार नाही, कारण त्याला ती देणगी मिळालेलीच नाही आहे जी मनुष्याला देवाने प्रदान केलेली आहे. म्हणून ही या देणगी जी मिळाली आहे ज्ञान घेण्याची, जे सामर्थ्य आपल्याला मिळालेलं आहे त्या सामर्थ्याने आपल्याला ज्ञान घेता आलं पाहिजे. म्हणून तस्मात जागृही जागृही म्हटलेलं आहे त्यांनी, सिद्धरामेश्वर महाराजांनी. म्हणून जागे व्हा. या मार्गाला जायचं असेल, मोक्ष मार्गाला, निवृत्ती मार्गाला जायचं असेल तर तुम्ही आत्तापासूनच काय चांगला विचार करायला सुरुवात करा म्हणता त्यांनी. असो, पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रपंचात दुःख आहे वगैरे म्हटल्यानंतर तुम्ही घाबरून झालं, कारण सोडायचं का? नाही.
कुठल्याही संतांनी तुम्हाला सोडायला सांगितलेलं नाहीये. त्यांनी सांगितलं जोरात करा, प्रपंच करा, पण ज्ञान दृष्टी ठेवून करा. ज्ञान दृष्टी तुम्ही ठेवून जर केलं तरच तुमचा उद्धार आहे, तरच तुम्हाला पुन्हा जन्म नाहीये. आणि ज्ञान सोडून जर तुम्ही अज्ञानातच संसाराच्या पाठी लागाल तर त्यांनी सांगितलंय की तुम्हाला काय घोडा डुक्कर बैल गाडं व्हावं लागेल. त्यांनी लिहिलं, मी नाही सांगत. जन्माला येऊन जर तुम्हाला ज्ञान झालं नाही, तो विचारच तुम्ही केला नाही, तर या योनीला जावं लागेल. आणि घोडा डुक्कर झाल्यानंतर काय तुम्हाला माहिती आहे? घोडा झाल्यानंतर काय, घोडेवर सगळे बसतील, त्याला पळवतील आणि चाबूक खायला लागेल. आणि जेव्हा घोड्याला भूक लागली आहे तेव्हा हे त्याला पाणी देतील. कोण? वरती स्वार झालेले. आणि जेव्हा त्याला तहान लागली आहे तेव्हा त्याच्या पुढे खायला ठेवतील. म्हणजे अशी फजिती आहे. तर ते म्हणतात की संतांचं जर नाही ऐकलं तर असा मार खावा लागेल. या भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे, संतांचं ऐकलं नाही तर असा मार खावा लागेल. हे वाक्य त्यांचं आहे पुस्तकात. म्हणून संतांचा बोध आपण नुसतं ऐकला नाही तर हळूहळू त्याच्यामध्ये महाराज सांगायचे, अगदी काय तुम्हाला आमच्यासारखं होतं नाही आलं तरी मोहरी एवढा तरी निश्चय करा रोज. जास्त नाही, मोहरी एवढा तरी, तेवढा केला तरी हळूहळू पुढे. आणि सहवासात यांच्या राहिलं, यांची प्रवचनं ऐकली, पुन्हा यांचं काय अशी जर आपण चांगलं चांगलं ऐकत राहिलो, चांगलं चांगलं शास्त्र वाचन केलं, श्रवण केलं, तर पुढे पुढे सरकतो ना आपण. त्या अज्ञानातून आपण बाहेर पडतो. म्हणून प्रपंचाबद्दल त्यांनी असे विचार मांडलेले आहेत. आणि पुढचं त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा स्वामी रामानंद आणि कबीर, संत कबीर दोघं जण बरोबर चाललेले होते. तेव्हा त्यांनी एका गावामध्ये असं बघितलं की एक बाई जात्यावर दळते आणि तिच्या पुढे दाणे पडलेले आहेत. ती दाणे टाकते, दळते, आणि त्या दळल्यावर काय आहे, त्याच्यातून त्या जात्यातून खाली पीठ पडत आहे. हा सगळा सीन कबीरांनी बघितला आणि कबीर रडायला लागले. तेव्हा त्यांचे गुरुजी होते रामानंद, त्यांनी त्यांना विचारलं, रडतोयस कशासाठी? तेव्हा त्यांनी सांगितलं, ते बघा त्या बाईच्या जात्यामधून जे पीठ पडतंय तसंच पीठ या जगात जे देवाला ओळखणार नाही त्यांचं असंच पीठ पडेल, असं पीठ होऊन जाईल त्यांचं. तेव्हा ते म्हणाले, नाही चल मी दाखवतो तुला. आणि ते त्या बाईकडे त्याला घेऊन आले आणि त्या बाईला वरचा भाग आहे ना जात्याचा, तो उचलायला लावला. आणि उचलायला लावल्यावर त्यांनी दाखवलं, बघ जात्याच्या खुंटीजवळ जे काय 15, 20, 25 दाणे होते त्यांचं पीठ झालेलं नव्हतं. ते शाबूत होते तसेच, जात फिरत होतं, कंटिन्यू फिरत होतं, पण त्याचं पीठ झालेलं नव्हतं. आणि हे काय रडत होते? चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटण के बीच शाबूत बचा न कोय. पण गुरूंनी काय दाखवलं की कुंटीला धरून जे राहतात, जे दाणे कुंटी सोडत नाहीत, त्यांचं पीठ होत नाही. आता याचाच अर्थ सद्गुरू ही एक कुंडी आहे आणि त्या कुंडीला धरून जे शेवटपर्यंत राहतात त्यांचं पीठ कदापि होणार नाही, कारण ते कुंडीच्या जवळ आहेत. नुसतं कोण फिरतात, पीठ नाही होणार. म्हणून त्यांनी ते सांगितलेले या गोष्टीवरून की कुंडीला धरून राहा, सद्गुरू रूपी कुंडीला तुम्ही धरून राहा. पुढे त्यांनी म्हटले की 10 संन्यासी नदी पार करायला निघाले आणि हे जात असताना त्यांना असं वाटलं की नदीला पाणी खूप होतं. आणि ते जेव्हा त्यांनी पार केलं तेव्हा त्यांना दिसलं की एक जण म्हणाला, आपले 10 जण होते सगळे आलेत का बघा जरा. तेव्हा त्यांनी मोजायला सुरुवात केली, 1, 2, 3, 4, 9. तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्यातला एक वाहून गेला, आपण जेवढे आलो होतो त्याच्यातला एक वाहून गेला, आपण फक्त 9 जण आहोत आता. तेव्हा त्यांनी सांगितलं, सगळे शोक करायला लागले, प्रत्येक जण मोजायला लागला, प्रत्येक 9 आकडा सांगायला लागला. तेव्हा तिकडून एक संत चाललेले होते, ते म्हणाले, अरे तुमचं काय चाललंय, रडताय का? ते म्हणाले, आमच्यातला एक वाहून गेला, आम्ही 10 जण निघालो होतो प्रवासाला, पण पाणी इतकं नदीला की एक जण वाहून गेला. त्यांनी त्याच्या आधी मोजूनच ठेवलेलं होतं, कारण संतांना आपल्या चुका माहिती आहेत, हे कशात चूक करतात हे संतांना माहिती आहे.
तेव्हा त्यांनी म्हणाले, मी आणून देतो तुमच्या डाव्याला, मला काय देणार, तुम्ही सांगाल ते देऊ आम्ही. उभे राहा लाईनमध्ये. 10 जणांना लाईनमध्ये उभं केलं आणि सांगितलं, बघा मी एक पहिला फटका एकाला मारीन, त्यांनी म्हणायचं 1, मी दुसरा मारीन दुसऱ्याला फटका, त्यांनी म्हणायचं 2 आकडा, असं म्हणायचं. प्रत्येकाला फटका मारला 1, दुसऱ्याला मारला 2, तिसऱ्याला मारला 3, डाव्याला मारला तो म्हणाला 10. म्हणजे सगळे होते, मोजले होते किती, का असं झालं, स्वतःला विसरला होता, म्हणजे स्वतःला सोडून बाकीचं मोजत होता. त्याच्यामुळे 9 निघाले. त्या महाराजांनी कुठला आणून दिला का 10वा तिथे होताच, पण त्यांना का कळलं नाही, ते स्वतःला सोडत होते आणि बाकीचे मोजत होते. आणि तसाच मूर्खपणा तुम्ही आम्ही या संसारामध्ये करतो. आम्ही फक्त दुसऱ्यांना मोजतो, स्वतःला विसरून जातो. म्हणजे आमचं गणित कसं आहे, सेम तसंच आहे. मग संत आम्हाला सांगतात, अरे तो 10वा सुद्धा तुझ्या जवळच आहे, कुठे तू देवाला शोधायला निघालाय, तुझ्या जवळ आहे. म्हणजे असा हे एक उदाहरण देऊन त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे ते म्हणतात की बघा, या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये तुम्हाला जर खरंच सुख पाहिजे असेल तर त्याच्यातून तुम्हाला थोडंसं बाजूला सरकायला पाहिजे. बाजूला सरकायला पाहिजे म्हणजे काय, संतांच्या सहवासात जायला पाहिजे. आणि संतांच्या सहवासात गेल्यावर त्यांनी शिष्याकडे महत्त्वाचा गुण कुठला पाहिजे, सेवेचा. त्यांनी असं म्हटलेलं नाही की तुम्ही गुरूंना भरपूर पैसे द्या, गुरूंना कपडे द्या, खायला द्या, आहे असं काही म्हटलेलं नाही. त्यांनी सांगितलं की गुरूंची सेवा करायला जो तत्पर आहे त्याला गुरु कृपा करून टाकतात. आणि फक्त मी आणि माझे गुरु त्यांचीच मला सेवा करायची आहे, मला फक्त तेच आवडतात आणि माझ्या पुढे तेच उदाहरण आहेत, माझं ध्येय तेच आहे, त्यांचं ऐकायचं आणि त्यांची सेवा करायची. आणि ती पण कशी, निष्काम सेवा. नाही तर काहीतरी मिळावं आपल्याला गुरूंकडून, याला निष्काम सेवा म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. याला स्वार्थी सेवा म्हणतात. या स्वार्थी सेवेला काही अर्थ नाही आहे. निष्काम सेवेचं फळ कोणी काढू शकत नाही आपलं, मिळणार 100%. देवसुद्धा अशा निष्काम भक्ताची सगळी सेवा करतो. त्याला काय पाहिजे ते देव आणून देतो त्याच्याजवळ, कारण तू फक्त मला बसतोस, सगळ्यांमध्ये मला पाहतोस आणि माझे एकट्याचं तू स्मरण करतोस. म्हणजे ते म्हणतात की ज्यांना अशी इच्छा आहे गुरुसेवेची आणि गुरुसेवेमध्ये जे तत्पर आहेत त्यांना गुरु आपल्या जवळ करतात आणि आपलं सगळं काय करतात, गठळ देऊन टाकतात. नाही तर विचारायला या काय गठळ मिळालंय का, मला नाही मिळालं आपलं गठळ, आध्यात्मिक गठळ. नाही तर गुरूंच्या गठळ्यासाठी पाठी लागणार आहे, तुम्हाला माहिती आहे. पण आध्यात्मिक गठळ आपल्याला गुरूंचं पळवता आलं पाहिजे, कारण त्याच्यावरच आपली पुढची वाटचाल आहे सगळी. म्हणून त्यांनी सांगितलं की हे असे जे शिष्य तयार आहेत तेच ज्ञान घेण्याला अधिकारी आहेत. अशी ज्यांची तयारी आहे तेच अधिकारी होऊ शकतात. जेव्हा महाराजांनी आमच्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या तेव्हा 1 वर्ष झालं आणि महाराजांनी मला BEdला पाठवलं मुंबईला. तेव्हा मी महाराजांना सांगितलं की माझं परीक्षा झाल्यावर मला तुम्ही बोलवाल ना परत तुमच्याजवळ. मग असं म्हणाले मला, अरे तुला काळं पाणी पाठवली आमच्यासाठी, असं काय विचारतेस, या भाषेत बोलले ते. पण मला तरीसुद्धा भीती वाटायची, महाराज आपल्याला दूर तर करणार नाहीत ना. असो, पण काही मध्ये काहीतरी असं आलं आणि महाराजांपासून थोडे आम्ही दूर झालो होतो वेगळ्या राजकारणामुळे, घाणेरड्या. असो, तर त्यावेळेला मला एक संत भेटले होते आणि ते संत एक मुंबईत आलेले होते. आणि तेव्हा आपल्या या बहीण त्यांच्या ओळखीचे एक होते, ओळखीचे. त्या आजोबांनी त्यांना फोन केला की असे जे महाराज आलेत तर तू आणि बहीण या त्यांच्या दर्शनाला. मग आता ताई मला म्हणाल्या चला माझ्याबरोबर चला दर्शनला. गेली मी दर्शनला. तुम्हाला सांगते, मी बहिणीला सांगितलं की माझ्याबद्दल त्यांना एकही शब्द सांगायचा नाही. ते जेव्हा स्वतःहून विचारतील या कोण आहेत तेव्हाच ओळख द्यायची, आधी काही सांगायचं नाही माझ्याबद्दल. आणि मी त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी बहिणीला विचारलं, म्हणाले या कोण आहेत.
तर बहीण म्हणाली आमच्या बहिणीत कुठे असतात? तर म्हणाली या मठात असतात, गुरूंची सेवा करतात. वा वा वा, मग तर भाग्यवान आहेत. मग ताईनीच असं सांगितलं त्यांना की थोडं त्यांना गुरूंपासून काय घाणेरड्या राजकारणामुळे त्यांना जरा गुरूंपासून लांब जावं लागलं. घाबरायचं नाही. आकाशात ढग किती वेळ असतात? काही काळ. स्वतःहून ते तुम्हाला बोलून घेते, तुम्ही त्यांच्या जवळच राहणार. कुठले संत मला ओळखत नाहीत, मी त्यांना बघितलेलं नाही, पण संतांना जे सर्वज्ञ म्हटलंय ना त्याची प्रचिती मला तिथे आली. त्यांनी मला बघितल्यावर सांगितलं अजिबात काळजी करायची नाही. आकाशामध्ये ढग येतात, काही काळ असतात, पुन्हा आकाश निरभ्र. आणि तुम्हाला तुमचे गुरु स्वतःहून बोलवून घेतील आणि तुम्ही त्यांच्याजवळच राहाल. त्यांनी तुमची जी मनात इच्छा आहे सेवा करण्याची ती तुमची बरोबर गुरु पूर्ण करणार. आणि काही दिवसातच असं झालं, महाराज पुण्याला आले आणि महाराजांनी मला स्वतःहून बोलवून घेतलं, जर शोभाला घेऊन या म्हणून. म्हणजे असो हे असं का झालं? आपण अर्जुनासारखं महाराजांना मागितलेलं होतं. आपण काय इस्टेटियन मठबीट याच्या पाठी लागलो नाही, म्हणून आपण फटकन मठ गोरेगावचं सुद्धा सोडायला तयार झालो. जर ते आतमध्ये काहीतरी असतं तर आपण पण सोडला नसता. पण आपण अर्जुनासारखं गुरूंना मागितलेलं होतं, की गुरु सेवा मागितलेली होती आणि गुरूंनी आपलं सिलेक्शन केलेलं होतं. त्यामुळे आपण परत महाराजांच्या जवळ आलो. महाराजांचा सहवास मिळाला आणि महाराजांचा सहवास नुसता नाही मिळाला, महाराजांची कृपा झाली आणि महाराज डायरेक्ट आत येऊनच बसले. ज्या वेळेला मी असं माझा हा फोटो असा पहिला केला त्यावेळेला मी महाराजांच्या हातात दिला. महाराज म्हणे हा कोणाचा फोटो? म्हणजे स्वामी तुमचा आहे. म्हणे मग मी काय करू? म्हणजे तुम्ही हात लावून द्या, माझ्यासाठी येतो. तुला काय करायचं फोटो? म्हणजे सगळे घालतात ना गुरूंचा फोटो गळ्यात, तुला नको, तुझ्या मी आत आहे. अरे तू ज्ञान सांगतेस सगळ्यांना की तो सगळ्यांच्या आत आहे आणि तू काय फोटो घालते माझा? हा फोटो म्हणजे मी का? फेटेवाला म्हणजे मी का? त्याच्या आत. महाराज सगळ्यांना सांगायचे बघा हे पेट्या आणि हे शरीर याला महत्व देऊ नका, आतल्याकडे बघा. किती डायरेक्ट शुद्ध ज्ञान आतल्याची ओळख करून द्यायची. आणि आपल्याला सांगायचे हे वरकरणी काय बघू नका, तुम्ही डायरेक्ट आत बघा, मला विसरू नका. सगळ्यांना सांगायचे महाराज. बसायचे चांगले चांगले लोकांना जाताना सांगायचे मला विसरू नका. नाही नाही तुम्हाला कसं विसरणार? ते नमस्कार करायचे. अहो नापास, मला म्हणजे मी काय आतापर्यंत सांगितलं, मी आत्मा हे विसरू नका. मला विसरला तरी चालेल पण मी आत्मा हे विसरू नका. बापरे काय उच्च अवस्था आहे सांगा महाराजांची. बाकीचे सांगतात आमच्याकडे या, आमचं ऐका, आमच्याजवळ बसा, आम्हाला पैसे द्या, आमचे मठ चालवा, असं बाकीचे सांगतात. महाराजांसारखं सांगतात तर कोण? शुद्ध ज्ञान महाराजांचं. म्हणजे अशा ह्याच्याने जर शिष्य राहिला गुरूंजवळ त्यांनी काळजी करायची गरजच नाही. मला म्हणाले काही काळजी करायची नाही बाई, तुझ्याजवळ एवढा खजिना आहे, एवढं तू अभ्यास केलेला आहे, एवढं तू ज्ञानेश्वरी आणि हे सगळं पाठ केलेलं आहे, नुसतं जाऊन तोंड उघड माणसांपुढे, माणसं पाठी लागतील तुझ्या, तुझा खजिना तुझ्या जवळच आहे. असा आशीर्वाद दिला तर कशाला काळजी करायची सांगा मला. पण आपल्याला गुरुसेवेची पहिल्यापासून आवड होती. आपण ठरवलेलंच होतं की या बाकीच्या गोष्टी लग्न विग्न या गोष्टी न करता गुरुसेवेत आपण राहायचं आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं. असं ठरवल्यामुळे महाराजांनी ते सगळं बरोबर ओळखलं आणि महाराजांनी बरोबर ठेवलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, इथे सिद्धरामेश्वर महाराजांचा सुद्धा तोच बोध होता. म्हणून गुरूंच्यासाठी शिष्य सगळ्या तयारीचा असला पाहिजे, तरच गुरु त्याला नुसता अधिकारी करत नाहीत ज्ञानाला, डायरेक्ट आपल्या आसनावर बसवतात. आपुल्या सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयाला. तुम्हाला वाटतं काही ह्या गोष्टी आतापर्यंत किती वेळा सांगतात? अरे किती वेळा सांगतात नाही, ते सांगितल्याच पाहिजेत. कारण गुरु शिष्याला काय काय करतात हे सगळ्यांना समजलं पाहिजे, की किती प्रेम करतात. आणि किती शिष्याची जरी परीक्षा घेतली तरी तुम्ही घाबरू नका, ते जास्त जवळ असतात त्यांच्या. परीक्षा घेतली ना ते जास्त जवळ असतात त्यांच्या. तुकाराम महाराजांचं बघा,
त्यांचं नोकरी गेली, त्यांचा धंदा बुडाला, त्यांची मुलं वारली, काय 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 दारिद्र्य आलं, सगळे पैसे घरातले संपले, व्यापार त्यांचा बंद झाला, हे सगळं झालं. तेव्हा तुकाराम महाराजांची बायको जी होती ती म्हणाली त्यांना, काय तुम्ही विठ्ठल विठ्ठल करता, काय केलं आपलं, कशी परिस्थिती आणली आपल्यावर. तर ते म्हणाले, अगं आता देवाला आपल्याला आणखी त्रास द्यायला राहिलाय काय, सगळं देऊन झालं, आता तो काय करणार, आपल्यावर दया करणार. आणि आता याच्या पुढे आपलं कल्याणच कल्याण. कारण सगळ्या परीक्षा घेऊन झाल्या, सगळ्या प्रकारच्या परीक्षा घेऊन झाल्या तुकाराम महाराजांच्या, त्यांचे ग्रंथ बुडवले. पण आज तुकाराम महाराज जगद्गुरू म्हणून प्रसिद्ध आहेत, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज एवढा छळ केला, ज्ञानराज माऊली म्हणतात, लग्न न करता माऊली, सगळ्यांचे माऊली म्हणतात सगळेजण. बघा, गुरु देताना, ईश्वर देताना काय काय देतो आपल्याला, म्हणून हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचं त्यांनी सांगितलं आहे की गुरूंच्या सहवासात तुम्हाला ही साध्य करता आलं पाहिजे लवकरात लवकर. आणि ते म्हणतात की प्रवचनला बसल्यानंतर जे जांभया काढतात आणि आळसाने डोळे बंद करतात आणि जांभया काढतात, ते म्हणतात तुम्ही जांभया काढूनच मरणार. त्यांच्या भाषेत आहे, मी सगळं लिहिलं आहे पुस्तकातलं. त्याच्यात ते म्हणतात की प्रवचनला बसल्यानंतर जर कोणी जांभया काढतायचं तर ते म्हणतात ते जांभया काढूनच माराल तुम्ही. म्हणजे अशा ठिकाणी ते काढायचं नाही, ते आलंच नाही पाहिजे. म्हणजे त्यांना कसे शिष्य अपेक्षित आहेत बघा, पूर्ण श्रवण करणारे, सगळी शक्ती कानाच्या ठिकाणी एकवटून ऐकणारे आणि ऐकलेलं पुन्हा 10 प्रकारे विचार करणारे. असंच का हे सांगितलेलं, असं आहे असं आहे म्हणजे विचार करायला लागतो तो शिष्य. नुसतं सांगितल्या जसं शेतकऱ्यांनी बीट टाकलं सुपीक जमिनीत, लगेच अंकुर येतो त्याला, तसं इथे गुरुनी सांगितलं आपण विचार करायला लागतो. आणि मग म्हणजे इथे सिद्धरामेश्वर महाराजांनी भरपूर काय काय, म्हणजे त्यांची इतकं छान छान त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे सांगावं तितकं कमी आहे. वास्तविक आज आपल्याला अशी त्यांच्याकडून सूचना आली होती की त्यांचा इथे काहीतरी उद्या लग्नाचा कार्यक्रम, लग्न आहे का, प्रोग्राम आहे त्यांचा, तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं कार्यक्रम लवकर सोडा, इथे डेकोरेशन करणार आहेत ते लोक. म्हणून वास्तविक सिद्धरामेश्वर महाराज इतके ग्रेट की त्यांच्या गुरूंनी त्यांना बघितल्याबरोबर ज्या दिवशी ते नाम देत नव्हते त्या दिवशी त्यांनी नाम द्यायला सुरुवात केली. सिद्धराम अप्पाला मी आज नाम देणार आहे, याच्या पुढे त्याची आठवण म्हणून मी नेहमी शनिवारी नाम देणार. बघा, त्यांच्या गुरूंचे ते आवडते. आणि आपल्या गुरूंचे सिद्धरामेश्वर महाराज, त्यांनी त्यांना बघितल्यावर नमस्कार घातला. म्हणजे केवढी श्रेष्ठता आहे गुरु आणि शिष्यांची. शिष्याने गुरूंना ओळखलं नाही, गुरूंनी शिष्याला ओळखलेलं आहे. मग तेव्हा जवळ बसलेली बाई म्हणाली की तुम्ही ते ज्ञान घ्यायला आलेले, तुमचे शिष्य व्हायला आलेत, त्यांना काय नमस्कार करता. तेव्हा ते म्हणाले, बोडके तुला माहिती नाही, ते आज गुरु आहेत, म्हणजे मठाधिपती आहेत. आणि एवढं असून सुद्धा सगळं सोडायची त्यांची तयारी आहे. महाराजांनी मठ सोडायची तयारी केली होती बघा. म्हणजे महाराजांचे शिष्य आपण शोभलं पाहिजे की नाही. तर आपण पकडून धरत आहे, हे माझं एवढं मठ माझे आणि एवढी इस्टेट माझी, शिष्य म्हणता येईल महाराजांचं. महाराज म्हणजे वैराग्याची मूर्ती, सगळं सोडायची तयारी, लहान मुलाप्रमाणे. आमची ही बहीण म्हणायची की महाराजांच्या चेहऱ्यावरचं हास्य काय, लहान मुलासारखं. कारण संतांचे पण प्रकार आहेत. संत सगळ्या संतांनी जाणलेलं आहे, ईश्वराला जाणलं आणि तेच होऊन बसलेले आहेत. देव पाहावयाचे गेलो ते देवाचे होऊन गेलो. पण प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही प्रेतवत पडलेले असतात, प्रेतासारखे, त्यांना तुमची काही फिकीर नाही, या नका येऊ, खा नका खाऊ, प्रेतासारखे पडलेले आहेत आपल्या चिंतनात. काही असतात
भूतासारखे, म्हणजे भूतासारखे राहतात का? लोकांनी आपल्या जवळ येऊ नये, वेड्यात समजून बाजूला जावं. काही असे असतात संत वेड्याचं सोंग घेतात, कारण हे जगातले लोक तर वेडा ठरवलेलाच आहे पहिल्यापासून, हे काय वेडेतून. पण रामकृष्णांनी म्हटलेलं आहे, ईश्वरासाठी वेडी फार थोडी माणसं आहेत, बाकीच्या गोष्टींसाठी वेडे जास्त आहेत, ईश्वरासाठी वेडे थोडे आहेत. पण हे जे मोठे वेडे आहेत ना, ते त्यांना यांना वेड्यात करतात, काय वेडेत म्हणून हे वेड्याचं सोंग घेऊन राहतात. आतून जगात पिशाच अंतरी शहाणा, आतून शहाणे असतात, आतून गंमत बघत असतात जगाची. तिसरे कसे असतात? बालकवत. बालकवत म्हणजे बालकाप्रमाणे. बालकाला बघा, खायला दिलं आनंद, नाही खायला दिलं आनंद, आपल्या आनंदात असतो बालक. तसे बालकवत काही असतात, काही पिशाचवत असतात, काही प्रेतवत असतात, आणि काय 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 भरपूर प्रकार आहेत. त्यात आपले महाराज म्हणजे बालकवत होते एकदम. तुम्ही सांगितलं खरं वाटायचं, त्यांनी सांगितलं खरं वाटायचं, त्यांनी सांगितलं हो असं, म्हणजे प्रत्येकाचं याला म्हणतात बालकवृत्ती. म्हणून बहीण आमची म्हणायची, त्यांचं हसणं म्हणजे लहान मुलासारखं आहे, आणि याची किंमत काय. ती महाराजांना एकदा म्हणाली की तुमच्या हसण्याकडे नुसतं बघत बसावं, किंमत काय याची. महाराज म्हणे तू सांग. प्रचंड वैराग्य, हीच त्याची किंमत आहे. त्यागाची मूर्ती, सगळं त्याग करायची मूर्ती, सगळं त्याग करायची तयारी आहे, सोडायची तयारी. बस आम्ही कुठे जाऊ तिथे आमचे शिष्य पाठी लागतील. इतक्या स्थितीला गेलेले संत कधी शिष्यांच्या पाठी लागत नाही, लक्षात ठेवा, कधीच लागत नाहीत. ते म्हणतात तुम्हाला यायचं या, आवडलं या, राहा, नाही तर आम्ही बसतो झाडाखाली तिथे पण येतील. आता झाडाखाली गोळा तर खडा ठेवला, मुंगी यायच्यात की नाही, का बोलवावं लागतं आमंत्रण, आपोआप येतात शोधत. तसं असे संत झाडाखाली जरी बसले तर तुमच्या आमच्या सारखे तिथेच गोळा होतात आणि त्यांच्याजवळ बसतात. तसे पंत बाळेकुंद्री महाराज त्यांनी एक असे संत बघितले की ते संतांचे वेड्यासारखे होते, आणि ते असे बसलेले होते बाहेर म्हणजे रस्त्यावर, आणि त्यांना बघून बाकीची जी टार्गेट मुलं होती तीच त्यांना दगड मारायची. त्यांच्याजवळ हे दगडाचा ढीग होता, मारायचे पण त्यांना लागायचं नाही, ते पकडायचे लगेच हातात, काठी मारायचे, दगड मारायचे. तेव्हा या पंतांना असं वाटलं, म्हणाले इतके लोक दगड मारतात पण शांतपणे बसलेले, साधा माणूस नाही आहे, हे अवतारी पुरुष आहे. ते म्हणाले मी जातो त्यांच्या दर्शनला. ते बाकीचे म्हणाले जाऊ नको, वेडा येतो, काठी बघ त्याच्याकडे किती काठ्या आहेत, दगड मारतो, जाऊ नको. तेव्हा त्यांना असं आढळल्यावर ते म्हणाले नाही नाही मी जाणारच, मला मारलं तरी हरकत नाही, मी जाणार. आणि ते गेले त्यांच्या दर्शनला, आणि गेले दर्शनला घाबरत, आणि त्यांच्यापर्यंत जाऊन पोचले आणि त्यांना नमस्कार केला. तेव्हा यांनी त्यांना ओळखलं, दगड तर मारलाच नाही पण यांनी त्यांना ओळखलं, आणि कानाजवळ सांगितलं संध्याकाळी एकटा ये मला भेटायला. कारण काय, त्याच्याशी हितगुज करायचं होतं, जे काय द्यायची होती पावर ती वेड्याने समोर देणार का, गुप्त भेट. तसं त्यांनी सांगितलं, गुपचूप संध्याकाळी एकटा असेल तेव्हा मला भेटायला ये. तेव्हा त्यांनी मनाशी ठरवलं की ज्यांना हे सगळे वेडे ठरवतात ते वेडे नाही आहेत, आपण ठरवलं तर आपल्याला मस्त. त्यांनी आणि पेढा दिला हातावर खायला, हे बाकीचे बघत बसले, अरे यांना कसं काय पेढा, आपल्याला दगड मारतात. म्हणजे असेच संतांचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण काही झालं तरी संतांचं ज्ञान मात्र एकच आहे, लक्षात ठेवा. वेगवेगळे देह असले तरी ज्ञान सगळ्यांचं एकच आहे, सगळे त्या ठिकाणाला जाऊन पोचलेले. म्हणून आजच्या दिवसाचं जे सिद्धरामेश्वर महाराजांचा वाढदिवस आहे, त्यांचं तुम्ही पुस्तक नसेल तर पुस्तक मिळवा. ते आपल्याकडे गाडी गावकर आहेत, ते त्यांनी महाराजांची भरपूर प्रवचनं मोबाईलवर टाकली होती, म्हणजे ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांना ते वाचता येईल. तर असा अभ्यासू वृत्ती असेल तर आपल्याला कुठूनही मटेरियल मिळतं, वाचायला मिळतं, कुठूनही आपल्याला कोणतरी भेटतं, पुस्तक मिळतं, ॲटोमॅटिक सगळी कामं होऊन जातात. असो, तर तुम्हाला जी आतापर्यंत पुस्तकं पाटील काकांनी दिलेली आहेत त्या सगळ्यामध्ये त्यांनी दासबोध लिहिलेला आहे, वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी प्रवचन लिहिलेलं आहे. आता काहीतरी एक नवीन पुस्तक लिहितात, ते मला सांगत होते,
महाराजांच्या आठवणींचं काहीतरी आहे, अमृतकोश का काहीतरी. तर ते पण पुस्तक त्यांचं थोड्या दिवसात बाहेर पडेल, की त्यांना पहिली सुरुवात ते जे यायचे प्रवचनला तेव्हा महाराज काय काय बोलायचे ते डायरीत लिहून घ्यायचे तारीखवार. तेच ते आता डिटेलमध्ये लिहितात प्रत्येकाचं. तर ते सुद्धा तुम्हाला वाचायला मिळेल. आता मी तर माझ्याकडे पण लिहायला घेतलं, पण मला कामं एवढी असतात की मला काय लिखाण माझ्याकडे काहीच होत नाही. घरातली कामं, बाहेरची, इकडची तिकडची, आपल्या कार्यक्रमची कामं वगैरे. अक्षरशः मला कोणी भेटायला आलं तर सांगतो कार्यक्रम 2-3 दिवसावर आला अजिबात येऊ नका भेटायला, फोन पण नाही करायचा. मला वेळ नसते. मी माझ्या शेजारच्या लोकांना सांगते ही भाजी घेऊन जाणे, मला भाजी करून आणा म्हणून. अशी स्थिती असते आमची. म्हणजे पण ते कधी लिखाण करणार, पण त्यांना ते सगळे शक्य आहे. मुलीकडे राहतात, त्यांना वेळ मिळतो भरपूर. असं होतं आपल्या लिखाण जरी नसलं तरी आपल्याला हेच कार्य चालू आहे आपलं. म्हणजे गुरु शिष्यांकडून वेगवेगळे कार्य करून घेतात. कोणाकडून लिखाणाचं कार्य करून घेतात, कोणाकडून प्रवचनाचं कार्य करून घेतात, कोणाकडून बोध करण्याचं कार्य. तसं आपलं कार्य चालू आहे. आणि असंच तुम्ही प्रवचनाला असं येत जा स्वामींच्या आणि त्यांच्या सहवासात राहत जा. बघा तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल आणि तुम्हाला म्हणजे भीती सगळी निघून जाईल तुमच्या आतमधली. भीती आपली गेली पाहिजे. मला पहिल्यांदा एकटं झोप यायची नाही, पण आता मी 12-12 तास एकटी असते, वाचन करते. कुठे काय एक बघायला गेलं दुसरं काहीतरी सापडतात, दुसरं बघायला तिसरं काहीतरी सापडतं. एवढे विषय वाचायला दिवस पूर्ण नाहीत. पण वाचन म्हणजे कसं डायरेक्ट अध्यात्म ज्ञानावर तीच पुस्तकं वाचायची. कठोपनिषद परवा बघायला गेली, कठोपनिषद सापडलं मला. म्हणजे नचिकेत आणि यमधर्माचा संवाद, हे सगळ्यांचे गुरु शिष्यांचे संवाद जर तुम्ही बघितले, ते जर तुम्ही वाचले, तर तुम्हाला कळेल की शिष्य कुठल्या प्रतीचा पाहिजे आणि गुरु कशी कृपा करतात. हे वाचल्याशिवाय कळत नाही आपल्याला. म्हणून वेगवेगळ्या संतांचे जे अनुभव आहेत ते आपण वाचायचे. बाकीचं हे चिटचॅटिंग करण्यापेक्षा हे आपलं खजिना आपलं आपण वाढवलं पाहिजे. आणि तोच आपल्याला कसा शांत पण करतो. म्हणून आजचा दिवस तुमच्या सहवासात, स्वामींच्या सहवासात आम्ही साजरा केलेला आहे. असो आनंदी आनंद आहे. आणि दुसरं म्हणजे यांनी महाराजांना ते सोन्याचं करून आणलेलं आहे बघा. ते वरचं फूल सुद्धा सोन्याचं आहे. म्हणजे ह्याच्यात त्याच्या बडाया नाही आहेत. स्वामी करून घेतात शिष्यांकडून. स्वामी ही सगळी व्यवस्था करून घेतात. म्हणून अशा स्वामींच्या सहवासात आपण राहूया. आणि असे अनेक वाढदिवस स्वामींच्या आपल्या हातून घडू दे. आणि त्याच्यासाठी शक्ती सामर्थ्य महाराज तुम्हाला प्रत्येकाला देतील, हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सिद्धरामेश महाराज की जय. राजा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा श्री काळजी